नमस्कार, मी गिरीश निकम. सरकारनामा 360 डिग्री या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाना पटोलेंनी दिलेल्या मोठ्या ऑफरची बातमी. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नाना पटोलेंनी ऑफर दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर पटोलेंनी दिलेली आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असं देखील त्यांनी म्हटलंय. तर भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं असं एकनाथ शिंदेंनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय. आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे. काही दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू. आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो. पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. पुढची राजकीय बातमी बारामतीतून. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटील पवारांच्या भेटीची राजकीय चर्चा सुरू झाली. तर जयंत पाटलांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मला बोलायची चोरी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कसं आहे, मला तर बोलायची चोरी झाली, त्याच्यात मी नाराज आहे पासून माझी पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं, आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधान भवनात आल्यावर, विधान भवनात प्रसार माध्यमांनी विचारल्यावर त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं. आता त्यामुळं सगळ्या प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसते. मला काही केलं तर ढकलायचंच कुठं. जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन. आणि त्यांचा अंदाज, असं जे काही वर्तमानपत्रामध्ये, जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे. आणि ते पवारसाहेबांच्या सोबत आहेत. किती एनव्हीएस आहे बघा, म्हणजे भाग्य त्या माणसाचं ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. राजकीय बातम्यांनंतर आता एक गुन्ह्याची बातमी. बीडमधून गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी खोक्याचा मोबाईल देखील जप्त केला आहे. त्याआधी जिल्हा रुग्णालयात सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याआधी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड करण्यात आली. सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून संभाजीनगरला आणलं, तिथून शिरूरला आणण्यात आलं. तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली. आता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली. पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता. न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे. परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये, की आता आरोपीचे हत्यारं वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे, तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं, ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशरचे ग्राउंड नाही आहेत. आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना. तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशर द्यावं. तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराला लावलेल्या आग प्रकरणी आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने बुलडोजर फिरवलेल्या घराला अज्ञातानं आग लावली होती. वनविभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून त्यांना आलिशान बंगला बांधला होता. वनविभागानं अतिक्रमण ठिकाणी काही अज्ञात लोकांकडून आता जाळपोळ करण्यात आल्याची तक्रार खोक्याच्या नातेवाईकांनी शिरूर पोलीस ठाण्यात केली. बघा, बीडचा गुन्हेगार आहे खोक्या. त्याचं घर कोणीतरी जाळलेलं आहे. एकीकडे खोक्याला आता 7 दिवसांची कोठडी न्यायालयानं दिलेली आहे. दुसरीकडे खोक्यानं घर हे वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर बांधलं होतं. दरम्यान खोक्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का,
असा संतप्त सवाल सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी केलाय. घर पेटून आम्हाला मारहाण करण्यात आली असा आरोप भोसलेच्या बहिणीनं केलाय. तसंच खोक्यावर योग्य कारवाईची मागणीही केली. त्यांची घरचे चांगले आहे, त्यांच्यावर कसं काय बोलू नका, काही नका. काही संतप्त नागरिकांनी सतीश भोसलेचं घर पेटून दिलेलं आहे. मात्र नातेवाईकांचा आता संतप्त सवाल आहे. जी कारवाई सरकार करत होतं आणि त्याची कठोर चौकशी सतीश भोसलेची चालली होती, ते कायदेशीर कारवाई चालली होती, ते आम्हाला मान्य होती. सर PSI साहेबांना माझी विनंती आहे का याची कठोर चौकशी करून हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत, हे महिलावरती, लहान मुलीवरती जो अन्याय करणार, हे गाई माईच्या चाऱ्यावरती अन्याय करणार आणि कोंबड्या शेळ्या हे जे प्राणी आहेत, ह्या प्राण्यावरती जो अन्याय झाला आहे त्याचा न्याय आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची आम्ही विनंती करते. सर बीडनंतर पुढची बातमी आता धाराशिवमधून. जरांगे समर्थकांनी धसांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. हा जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय. सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्याकडून वसुली करतो असा आरोप करत आशिष विशाल याला मारहाण झाली. मराठा कार्यकर्त्यांनी त्याला रस्त्यात बेदम चोप दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जरांगे समर्थकांनी. आपल्या मोर्चाचे पैसे मागा लागलाय अधिकारी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून बदनाम करतो का तुझ्या आईची नको म्हणून नाही कशासाठी पैसे मागला कशासाठी पैसे मागला थांब रे माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या नावे किंवा मग ते राज्यमंत्री असल्याच्या नावे तर जिल्हाधिकारी साहेबांनी धस साहेबांना फोन करून किंवा संपर्क साधून या अर्जाची शहानिशा जर केली असती तर हा इतका निर्डावला नसता. हा प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना मी तुझा येलगट्टी करतो म्हणून धमक्या देणे, त्यांच्याकडनं खंडणी उकळणे, त्यांच्याकडनं म्हणजे बेसुमार पैसा घेणे, अशा पद्धतीनं तो कारवाया करत होता. धाराशिवनंतर आता पुढची बातमी आहे नाशिकमधून. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला होता आणि या दाव्याच्या आता साम टीव्हीनं पोलखोल केले. नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे. काही ठिकाणी रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळली. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे हे स्पष्ट दिसतंय. विशेष खासगी लॅबच्या रिपोर्टनुसार गोदावरीचं पाणी प्रदूषित असल्याचं उघड झालंय. गोदावरीचा पंचनामा करण्यात आलेला बघा. MPCBचं म्हणणं आहे की गोदावरी प्रदूषित नाही, मात्र लॅबच्या रिपोर्टनुसार गोदावरीचं पाणी प्रदूषित आहे आणि जलपर्णींचा विळखा पडला. आणि आता होळी संदर्भातल्या काही घडामोडी. रंग बरसे रंगबरसेमध्ये सुरुवातीला वळू आपण राजकीय धुळवडकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी सहकुटुंब महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. दुसरीकडे उपमुख्युमंत्री एकनाथ शिंदेनी ही कुटुंबासह धुळवड साजरी केली. यावेळी त्यांचा नातू रुद्रांशनं आजोबा एकनाथ शिंदे लावला. त्यावेळी त्यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली बोल. होली है, बुरा न मानो, होली है. बुरा न मानो, होली है. सण उत्सव, आपली संस्कृती, आपल्या परंपरा या कायम ठेवल्याच पाहिजे. आणि म्हणजे ही होळी देखील, ही धुळवड देखील पर्यावरण पूरकच सगळे लोक करतायत. कुठेही रासायनिक रंगाचा वापर कोणी करत नाही. पर्यावरण पूरकच
या ठिकाणी रंग वापरत आहेत, ही एक काळाची गरज ओळखून लोक देखील त्याप्रमाणे वागतायत. त्यांचे अभिनंदन करतो. मी तमाम महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला या होळीच्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील शिवतीर्थ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. त्यांनी रंगांची उधळण करत आनंद लुटला. धुलीवंदनाच्या दिवशी नेते मंडळी आज राजकीय रंग उधळतात. संजय राऊतांनी रोजचा शिमगा बंद करावा असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय. तर मंत्री बावनकुळेंवर बोलण्या एवढे ते महान नसल्याचा पलटवार राऊतांनी केलाय. मी उद्धवजींना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून. आणि त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे महाराष्ट्राचं. आता विरोधी पक्षामध्ये त्यांना मॅन्डेट आहे. त्यांनी रोज सभागृहात येऊन आम्हा सर्व लोकांना विकासाचं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होळीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आहे. नाही, संजय राऊत साहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आज मी बोलणार नाही. पण ते रोज शिमगा करतात, वेगवेगळ्या पद्धतीची होळी करतात रोज. पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यात ते काही महान नाही. शिमगा आमचा सण आहे, त्यांना माहीत नसेल सांगतो. हिंदुत्ववादी आहेत ना, ते हिंदुत्ववादी आहेत. शिमगा हमारा त्योहार है. एक दिन करो या 10 दिन करो, आप भी करो ना. आप हमारे गणेशोत्सव के ऊपर बंधन डाल रहे हो, पीओपी मूर्तियां के ऊपर बंधन डाल रहे हो, होली के ऊपर आप बंधन डाल रहे हो, सब कुछ कर रहे हो. तो शिमगा के ऊपर भी आप बैन कर दो. बुरा ना मानो होली है, कुछ बातें समजना जरुरी है असं म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर राजकीय शब्दांची पिचकारी मारली. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना जोरदार उत्तर दिले. बुरा न मानो होली है, कुछ बातें समजना जरुरी है. थांबवा सकाळचा कर्कश भोंगा, उगाच मारतोय खोट्या बोंबा. महाविकास आघाडीतून गायब विकास, राहुल बाबा ते आदू बाळांची भाषणं गुळगुळीत भकास. गद्दार खंजीर माझा वाघ, उद्धटरावांचा बोथटबाज. काका नातवाचे मनसुबे झाले फेल आणि मोठ्या ताईंचं खोटं रडणं आणि वागण्याचा नाही बसत मेळ. जनतेची उगाच करतात दिशाभूल, खोट्याच्या इंधनावर मवियाची चूल. अरे आता तरी जरा सुधरा, जनतेला काय नक्की हवंय हे तरी विचारा. होळीच्या निमित्ताने मारली ही शब्दांची पिचकारी. बुरा न मानो होली है. चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट, चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट. ईडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट. लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे. लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे. चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्रा आहे. सदा, गुना, राणा, रूपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे. सदा, गुना, राणा, रूपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे. जिहाद, हलाल, झटका, मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे. जिहाद, हलाल, झटका, मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे. बुरा न मानो होली है. राजकीय धुळवडनंतर आता आपण कलाकारांच्या होळीकडे वळूया. मराठी कलाकार देखील रंगात रंगलेले पाहायला मिळाले. अंधेरीत सर्व मराठी कलाकार आज एकत्र आले होते. एकमेकांना रंग लावत त्यांनी आनंद व्यक्त केला.
आम्ही रंगाला सोडत नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि रंगकर्मी धुळवट 2025 जी काय साजरा करतायत अमय खोपकर, अवधूत वाडकर, अभिजित पानसे सगळे मिळून, मला ह्याचं खरंच खूप छान वाटतं. ऑफकोर्स कलरफुल होण्याचा दिवस रोजचाच असतो कलाकारांच्या आयुष्यात, कारण रोज मेकअपचे रंग लावावे लागतातच. आज वेगळे रंग आहेत, पण कलाकारांचं आयुष्यच वेगवेगळे रंग लोकांना दाखवण्यासाठी असतं. त्यामुळे खरं तर आमची होळी रोजच असते, आज ती फक्त साजरी करायची असते. पुढची बातमी आता बॉलिवूडमधून. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणाऱ्याची चर्चा सुरू झालेली आहे. जगभरातील आमिरच्या फॅन्सना आता सवाल पडलाय. त्याचं कारण देखील तसंच आहे. आमिरनं स्वतः आपल्या नव्या प्रेमाची कबुली दिली आहे. आज आमिरनं त्याच्या वाढदिवसानिमित्त नव्या गर्लफ्रेंडची ओळख मीडियाला करून दिली. गौरी असं तिचं नाव आहे. ती मूळची बेंगळुरूची आहे. गौरीला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो, मात्र गेल्या 2.5 वर्षांपासून आम्ही दोघे एकत्र आहोत अशी कबुली आमिरनं दिली. कोण आहे ही आमिरची गौरी? आमिर आणि गौरी 2.5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गौरी सध्या आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. गौरी स्प्राट मूळची बंगळुरूची आहे. हेअरस्टाईल क्षेत्राची आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी तिचीही. गौरी स्प्राटला 6 वर्षांचा मुलगाही आहे. गौरीची आई तामिळ आणि वडील मात्र आयरिश आहेत. पुढची बातमी आता भीषण अपघाताची. बडोद्यात भरधाव कारचा एक अपघात झालेला आहे. मद्यधुंद कार चालकानं महिलांना उडवलेलं आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. या अपघाताचा CCTV आता समोर आलाय. अपघातानंतर मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप दिला. तेज रफ्तार गति है. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाली आहे. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल गुन्हा जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला होता. साताऱ्यामध्ये गायरान वाचवण्यासाठी लॉंग मार्च काढण्यात आला. या मोर्चाच महसूल आणि महावितरण अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. तसंच 9 ऑगस्ट पासून शिवतीर्थ ते मंत्रालय अशी मोटरसायकल रॅली काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी दिलाय. राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करावं अशी नव्यानं भरती झालेल्या शिक्षकांकडून मागणी करण्यात येते. तुटपुंजा मानधनावर शिक्षण सेवकांना सध्या काम करावं लागतंय. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं शिक्षण सेवक पद रद्द करावं अशी मागणी शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. मावळच्या मळवंडी ठुले गावात माळरानावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. एका एकरात 105 टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं गेलंय. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्याचा सत्कार केलाय. यवतमाळ जिल्ह्यात मागील 2.5 महिन्यात तब्बल 56 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सततची नापिकी आणि शेताला मिळणारा कवडी मोल भाव यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. नगरला एका गुंडानं दादागिरी करत स्थानिकांच्या घरासमोर कचरा टाकल्याचं समोर येत आहे. पालिकेला वारंवार अर्ज करूनही पालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतेय. कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पालघरच्या वाढवणमध्ये समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलंय. हे सर्वेक्षण वाढवण बंदर संदर्भात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सर्वेक्षण करताना कंपनीनं कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक झालेत. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर टँकरमधून ऑइल रस्त्यावर सांडल्यानं अनेक अपघात होत आहेत. ते टाळण्यासाठी वाहनधारकांना एकाच लेननं वाहतूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलीस मध्यरात्री हायवेवर दाखल झाले.
पालघरमध्ये कासा उपजिल्हा रुग्णालयाला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. अनेक गावपाडे उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र प्रशासनानं योग्य पाण्याचं नियोजन न केल्यानं पाणी प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे रुग्णांचीही गैरसोय होतीये. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मागील काही दिवसात मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोलापूर परिसरात मागील काही दिवसात 50हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. परिसर आता 21 नागरिकांना फिरण्यासाठी बंद करण्यात आलाय. लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये व्हिक्टोरिया ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीला भीषण आग लागली. या आगीत मोठं नुकसान देखील झाल्याची माहिती समोर येते. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. आग नेमकी कशानं लागली याची माहिती समोर आलेली नाही. पुणे सातारा महामार्गावरच्या वेळू गावात कंपनीला भीषण आग लागली होती. फिल्टर बनवणाऱ्या मिडास ऑटोसॉफ्ट इंजिनिअरिंग कंपनीला आग लागली. आगीमध्ये कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मनमाडमध्ये कांद्याच्या गोडाऊनला आग लागली होती. त्यामुळे लाखोंच्या कांद्यासह कांद्याचे शेड आणि रोख रक्कम 15 लाख जळून खाक झाले. यामुळे व्यापारी शब्बीर शकील शेख यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोल्हापुरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरात भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 5 घरं जळून खाक झाली आहेत. एका घरात डब्यात ठेवलेल्या 7 लाखाच्या नोटा जळून खाक झाल्या. तब्बल 2 तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. विरारमधील मांडवी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचं मुंडकं आढळलंय. विरार फाटा इथल्या पिरकुंडा दर्ग्याजवळ होळी निमित्तानं काही तरुण गेले असता त्यांना एक सुटकेस आढळली. या सुटकेसमध्ये एका महिलेचं मुंडकं होतं. पोलिसांनी ही सुटकेस ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे. बुलढाण्याच्या वरखेड गावाजवळ रंगपंचमी साजरी करायला गेलेल्या 8 तरुण बंद पडलेल्या खदानीच्या पाण्यात बुडाले. गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं. एक तरुण अद्याप पाण्यात बुडालेला असून त्याचा शोध घेतला जातोय. पोलीस महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बोदवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ एक्सप्रेस समोर ट्रक आल्यानं हा अपघात घडलाय. सुमारे 100 मीटर हा ट्रक रेल्वे ट्रॅकवर पुढे जाऊन पडला. सुदैवानं वेळीच नियंत्रण मिळाल्यानं जीवितहानी टळली. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तर मारहाणीमध्ये एक युवक जखमी झालाय. क्षुल्लक कारणामुळे झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची माहिती आहे. तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगलीत बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एका खासगी फायनान्स कंपनीत सोन्याच्या बांगड्या ठेवण्यासाठी कोल्हापुरातून तिघे आले होते. यावेळी बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सदरचं बांगड्या बनावट असल्याचं उघडकीस आलंय. कोल्हापुरातील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. अहिल्यानगरच्या महालक्ष्मी मंदिरात झालेल्या दरोड्यातील 6 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी त्यांच्याकडून तब्बल 26 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. दरम्यान आरोपी चोरलेले दागिने विकायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशातून नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक झाली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. 10 लाख रुपये किमतीची 106 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कुटुंबियांकडून धुलीवंदनाच्या खास शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी धुळवडही साजरी केली. आपण सर्वांना होळीच्या शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली.
एकनाथ शिंदेंनी आपल्या नातवासोबत होळी खेळली। यावेळी आजोबांनी नातवाला शुभेच्छा दिल्या तर नातवानेही आजोबांवर रंग उधळत आनंद साजरा केला। बोल हॅपी होली। हैप्पी होली बोल, हैप्पी होली, हैप्पी होली बोल। होली है, बुरा न मानो, होली है। बुरा न मानो, होली है। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली। त्यांनी रंगांची उधळण करत आनंद लुटला। मंत्री गुलाबराव पाटलांनी आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला। या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांचं आदिवासी नृत्य पाहायला मिळालं। आदिवासी समाजात धुलीवंदनाची अनोखी परंपरा आहे। जळगावचे मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांसमवेत धुलीवंदन साजरं केलंय। सर्व मतभेद विसरून मनभेद दिसून आपण सर्वांना रंगांमध्ये रंगून टाकूया असंच म्हणत महाजनांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत धूमधडाक्यात धुलीवंदन साजरं केलंय। यावेळी त्यांनी सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारे लेंगी गीत नृत्यासह श्वेता महाल यांनी ठेका धरला। तांड्यावरती रंगपंचमी साजरी केली। रंगपंचमीच्या दिवशी बंजारा समाजातील स्त्रिया आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करून गोल रिंगणामध्ये लेंगीत गायन करतात। नृत्याचा ठेका धरतात। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं होळीची मजा घेतली आहे। इंटरनॅशनल मास्टर्स लीग होळीचा आनंद त्यानं लुटला। अभी हम आएंगे छठी सोने की तारी में चोला पर हाउसकीपिंग धुलीवंदनानिमित्त अलिबागच्या साखर समुद्रकिनारी वल्ह्यानं चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली होती। साखरी येथील कोळी समाजानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यांत्रिकी युगात हातानं चालवणाऱ्या होड्या कालबाह्य होतात, त्यामुळे ही परंपरा जपण्याबरोबरच नव्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी कोळी समाजानं प्रयत्न केलाय। नाशिकमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी वीर दाजीबा वाशिंग मिरवणूक काढण्यात आली। होळीच्या दुसऱ्या दिवशी वीरांच्या मिरवणुकीची परंपरा आहे। 350 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून दाजीबा नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचं विघ्न दूर करतो असा समज आहे। धुलीवंदनाच्या दिवशी कोकणी परंपरा चाकरमान्यांनी जोपासली आहे। होळीला गावी जाणं शक्य न झाल्यानं डोंबिवलीत काही तरुणांनी घरोघरी जाऊन खेळा केलाय। दरवर्षी हे तरुण खेळा करून चिमग्याची कोकणी परंपरा जोपासतात। सातपुड्याची होळी बघण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले। नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटात पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले। मांडवी गावाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं घाटात तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत।
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवेंनी उत्साहात धुळवड साजरी केली आहे। यावेळी पारवेंनी नागपूरच्या सुरगावमध्ये आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक धुलीबंधनाचा आनंद लुटलाय। यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करत आदिवासींच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आलाय। मंदिरात 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। ही द्राक्ष नंतर भाविक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयामध्ये प्रसादी म्हणून दिली जातील। भारताच्या T20 संघाचा कर्णधार तथा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव यानं सपत्नीक साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय। IPL सीझन सुरू होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवनं पुन्हा साईंचरणी दर्शन घेतलं। भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानं नाशकात खळबळ माजली आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंडलवार अवैध सावकारीसह पैसे देत नसल्यानं फिर्यादीच्या 15 वर्षीय मुलीचा पिस्तुलाचा धाक दाखवून विनयभंग केल्याचा कुंडलवारवर आरोप आहे। गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला होता। या दाव्याची साम टीव्हीनं पोलखोल केली आहे। नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे। ड्रोन कॅमेरानं टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे हे स्पष्ट दिसतंय। अहिल्यानगरच्या मढी यात्रेत ग्रामपंचायतीकडून 50% अधिक व्यापाऱ्यांना जागेचं वाटप करण्यात आलंय। मात्र धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना एकही दुकान लावू दिलं नसल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून या यात्रेत 2000हून अधिक व्यापारी व्यवसाय करण्यासाठी येत असतात। बडोद्यामध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झालाय। मद्यधुंद कार चालकानं महिलांना उडवलंय। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय। हा अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। दरम्यान अपघातानंतर मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप दिलाय। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचा खुलासा झालाय। त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट तिसऱ्यांदा लग्न करणार का हा सवाल आता सर्वांनाच पडला। आज आमिरचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त आमिर खाननं त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख मीडियाला करून दिली। गौरी असं तिचं नाव असून ती मूळची बंगळुरूची आहे। बीडचा गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याला आज शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। पोलिसांनी खोक्याचा मोबाईलही जप्त केलाय। त्याआधी जिल्हा रुग्णालयात सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरलाय। आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जातोय असं खोक्याभाईचे वकील अंकुश कांबळे यांनी म्हटलंय। खोक्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का असा संतप्त सवाल सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी केलाय। घर पेटवून आम्हाला मारहाण करण्यात आली असा आरोप भोसलेच्या बहिणीनं केला। तसंच खोक्यावर योग्य कारवाईची मागणी करण्यात आली। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराला लावलेल्या आगी प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वनविभागानं बुलडोझर फिरवलाय। घराला अज्ञातानं आग लावली। वनविभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून त्यानं आलिशान बंगला बांधला होता। धसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलेला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय। पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता। मात्र तो धूळखात पडला होता। आता खोक्याचे कारनामे समोर आल्यावर 1 वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। होळीच्या दुसरा दिवस धुळवडीचा। याच दिवशी अनेक जण मटणावर ताव मारतात, फक्त बेत आखतात। चला तर पाहूयात कसा आहे धुळवडीचा करेक्ट कार्यक्रम। रा खतरनाक धुळवडीचा सण, मग खाणार चिकन आणि मटन। काल खाल्ली पुरणाची पोळी, आज खाणार ठोकून नळी।
भावड्या ही पुण्याची गर्दी कशी आहे? लांबच लांब रांगा. मटणाची दुकानं कशी? हाऊसफुल. मटणाच्या बाबतीत नो हाय गय. खाणार तर दाबूनच. ऐका मावशी काय म्हणतात. मटन, बिर्याणी, चाप वगैरे सुक्का. घरी किती जण आहेत आज? किती मटन? 2.5-3 किलो. मावशीचं झालं, आता काकांचं ऐका. मटन बिर्याणी. मटन बिर्याणी. आणि संध्याकाळी 2 टाइम. आज शुक्रवार आहे ना, मोकळा वार आहे. काका माग पुढं बघू नका. लिंबू पिळून चुरून आणि वरपून खा. धुळवडीचा कार्यक्रम कसा करेक्टच झाला पाहिजे. तिकटाचं ताट कसं भरलेलंच पाहिजे. दादा पुणेच काय घेऊन बसला. मुंबई आणि ठाण्यात बी मटणाची दुकानं कशी टच भरले ती. आणि दोस्ता संघ पार्टीचं प्लॅनिंग बी ठरलंय, ती बी जोरदार. खाद्य महोत्सव आपला नेमका शुक्रवार आलेला आहे. आज मटण खाल्ल्यानंतर आपल्याला आज फक्त मजा करायची आहे. भावड्या सण आहे, दणक्यातच झाला पाहिजे. कुणी खातंय पोळी तर कुणी नळी. याची त्याची चॉईस. बाकी होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, साम TV, मुंबई.